दीपक लोंढेची 10 तास शिर्डी पोलिसांकडून चौकशी। दीपक लोंढे खरासह दीपक केसरकरांचा निकटवर्तीय समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढेसह त्याच्या पत्नीचा नावे 4 खाती होती। दोघांच्या या खात्यावरून कोट्यावधींचा व्यवहार झाल्याची माहिती। दरम्यान दीपक लोंढेने हे आरोप फेटाळले असून आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केलेला आहे। जे काही अकाउंट खोलले आहे हे काय माझे नाही, हे मी सरांना बी सांगितलं। अजून माझी काही चौकशी आहे, मी उद्या परत येऊन करणार आहे। आणि मी माझे फक्त मोठ्या लोकांसंग फोटो आहे म्हणून मला टार्गेट बनवले जात आहे। याच्यात मी विनंती करतो का मला टार्गेट बनवू नका। मी छोटा माणूस आहे, मी एक शेतकरी माणूस आहे। माझ्या घरी तुम्ही एकदा येऊन बघा। आणि मी राजकारणी नाही, कुठं माझे वडील माझे आई सगळेजण राजकारणी होते। माझे जो हाकुनी आरोपी आहे त्याच्याशी माझे कुठलेच व्यवहार नाही। यांनी हे जे खाते खोलले समतामध्ये हे सगळे चुकीचे खाते खोललेले। तर निदा खानला 9 एप्रिललाच कामावरून काढून टाकलं होतं। निदा खानचा पती मोईन खान याची चौकशीत माहिती समोर येते। निदा खान 2 महिन्यांपासून पतीसोबत मुंबऱ्यात राहत होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिक पोलिसांकडून निदा खानच्या पतीची चौकशी करण्यात आली। चौकशीनंतर निदा खानचा पती मोईन खानला सोडून तिने दिलेलं होतं। तर निदा खानच्या पतीची नाशिक पोलिसांनी चौकशी केली। निदा खानचा पती मोईन खान हा फेब्रुवारीमध्ये मुंबऱ्यात आला होता। मुंबऱ्यातल्या AWS कंपनीमध्ये लॉजिस्टिक ऑफिसर म्हणून तो काम करत होता। मुंबऱ्यात आल्यापासून तो गार्डन एव्हेन्यू इमारतीमध्ये भाड्यानं राहत होता। निदा खानही नाशिकमधून मुंबईत आली। मालाड आणि हिरानंदानी येथील प्लांटला जात होती अशी देखील माहिती आहे। निदा खानच्या पतीनं दिलेल्या पत्त्यावर निदा खानला शोधलं, पण ते घर बंद होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। निदा खानच्या शोधासाठी 3 पथकं रवाना करण्यात आलेत। नाशिक पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे। कामावरून काढून टाकल्यानंतर निदाची मावशी तिला नाशिकला घेऊन गेली होती। निदाला 9 एप्रिललाच कामावरून काढून टाकलं होतं अशी देखील माहिती मिळते। तर नाशिकमधील TCS कंपनी धर्मांतरासाठी हिंदूंवर दबाव टाकला जात होता। TCS कंपनीमधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली। कंपनीमध्ये ग्रुप तयार करून स्वतःच्या धर्माचा प्रोपोगंडा ते इतरांवर लादायचे अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली। प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। TCS कंपनीमधल्या तरुणींवरती झालेलं लैंगिक अत्याचार प्रकरण जे आहे ते राज्यभरात चर्चिलं जात आहे। सध्या IT कंपनीमध्ये काम करणारे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। माझा सहकारी होता शौकत नावाचा, त्याने मला कुराण सांगायचा उपक्रम सुरू केला होता। तिथे असताना दुपारी जेवणानंतर मला 5-1.5 तास कुराण ऐकवायचे आणि तेवढ्या वेळापुरता त्यालाही आणि मलाही सुट्टी मिळायची। सुट्टी मिळायची, आम्हाला कोणी कामाचा तगादा लावत नव्हते, याला मी सुट्टी मिळत सांगायचो। तर त्याला मी विचारलं की म्हटलं तू मला हे कुराण रोज का सांगतोय, कारण कुराण गोष्टी स्वरूपात आहे। म्हणे माझ्या आवडता तू मला आवडतो आणि तू जर धर्मांतर केलं मरायच्या आधी का होईना तरी तुला जन्नत मिळेल आणि तुला मिळावी असा माझा प्रयत्न आहे म्हणे, आणि तू धर्मांतर करावं। 2-3 मुलं मिळून एकत्रित येतात, एखाद्या तरुणीला टार्गेट करतात, एकाने त्रास द्यायचा, तिचं सांत्वन करण्यासाठी दुसऱ्याने यायचं, तिची जवळ साधायची आणि मग तिला ट्रॅपमध्ये ओढायचं। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पिंपरी। तर ड्रग्स तस्कर मोहम्मद यासिन कुरेशीचं घर आणि जिमवर तोडक कारवाई करण्यात आली। विक्रोळीतल्या टागोरनगर पोलीस परिसरातील मालमत्तांवर तोडक कारवाई करण्यात आली। आरोपीनं ड्रग्सच्या पैशातून विकत घेतलेल्या घर आणि जिमवर बुलडोझर चालवण्यात आला। आरोपीवरती ड्रग्स तस्करीसह इतर 8 गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। तर शहरकडे पुरावे आहेत, सरकार प्रशासन कारवाई करते। मुंबऱ्याची नगरसेविका शहर शेखच्या प्रकरणावरून इम्तियाज जलील यांनी हा दावा केला। तर MIMचा दिसला की मुस्लिम दिसला की दुकान सुरू अशी काहींची परिस्थिती आहे। बरेच नेते आमच्यामुळे मोठे होण्याचा प्रयत्न करतायत असं इम्तियाज जलील यांनी म्हणत विरोधकांवर टीका केली। जलील 2014 मध्ये निवडून आला। 2 बायका 4 मुले, 1 बायका 2 मुले शोधत आहे मी, आजपर्यंत मिळाले नाही। तर बोलण्यासाठी काहीही असतं ना असं। आता शहर ते मुलीच्या बाबतीत त्या मुलीच्या मागे इतकं लागलेले आहे। आता सरकार आहे, प्रशासन आहे, ते आपली कारवाई करत आहे। मी बोललो ती मुलीला, त्याच्या वडिलांना, खूप सारे म्हणजे त्यांच्याकडे पुरावे आहे, असं काही नाही आहे।
पण काय आहे की MIM दिसला, मुसलमान दिसली की चला आपली दुकान सुरू करा. तर खूप सारे नेता आमच्यामुळे खूप मोठे होण्याचा प्रयत्न करतात.